3 जिम्स ऑल ओव्हर महाराष्ट्र सुरू आहे आणि याच्या अगोदर पण मागच्या वर्षी पण मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमचा आता जे 4था नंबरचा ब्रांच आहे ते आम्ही उद्या ओपन करतो. त्याचा ॲड्रेस आहे रामदास पेठ. आणखी नागपूरच्या इतिहासात आम्ही पहिली ब्रांड आहे की जी 4 जिम्स ओपन करत आहे नागपुरात. अँड उद्या याची ओपनिंग आहे तर बस तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज ठेवली. तर याच्याबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर प्लीज मला विचारा. जिमचे वैशिष्ट्य काय आहेत आणि कोणी नाही कोणी येणार तर नाही आहे. आणि जिमची वैशिष्ट्य अशी आहे की ही आतापर्यंत नागपूरची सगळ्यात मोठी जिम आहे. 10,000 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही ही ओपन करत आहे. आणि दुसरी वैशिष्ट्य म्हणजे की नागपूरच्या इतिहासात ही हा ब्रांच पहिला आहे ज्याची 3री ब्रांच आम्ही ओपन करतो. याच्या अगोदर कोणती पण जिमच्या 3 ब्रांचेस नागपूरमध्ये ओपन झालेल्या आहेत. इतर जिमपेक्षा तुमच्या जिममध्ये म्हणजे काय स्वस्त राहणार, कसं राहणार आहे रेट ऑफ जे काही पुढे येतात ट्रेनर्स तर आम्ही 10 ट्रेनर होणार आहे. म्हणजे त्यात 50% फिमेल्स आणि 50% मेल्स राहतात. अजून पॅकेजेस ते आतापर्यंत फायनलाइज व्हायचे आहे कारण की एरिया पाहून आम्ही लोक 3 महिने लागतात आम्हाला फायनलाइज करायला पॅकेजेस. तर आतापर्यंत ते फायनलाइज व्हायचे. रामदास पेठ म्हणजे पर्टिक्युलर एरिया VIP रोड. रामदास पेठचा जो VIP रोड आहे बिल्डिंग नंबर 99 त्या बिल्डिंगमध्ये आम्ही ओपन करतो 5वा आणि 6वा मजला. हे जे म्हणजे तुमच्या जिममध्ये जे येतात त्यांचं काय इन्शुरन्स वगैरे करतात? हां, त्यांचा इन्शुरन्स पण आम्ही घेतो. जे पॅकेज ते घेतात किती राहते इन्शुरन्स? ते वर्षभराचं असते. किती राहते म्हणजे कमी पासून काय किती वर्ष म्हणजे कितीचा इन्शुरन्स असतो? किती लाखाचं राहतं? लाखाचं म्हणजे 5 लाखापर्यंत आम्ही घेतो त्यांना. आता पाहण्यात येते की जिममध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे अटॅक. अशामध्ये जर तुमच्या जिममध्ये जर कोणी अशी घटना घडली मग त्याचं काय? खूप सुंदर प्रश्न आहे सरांचा आणि हे खूप नॉर्मल आहे जिम्समध्ये. पण त्याच्या मागे पण जर आपण बघितलं तर सायन्स बायोलॉजी या गोष्टी खूप वर्क करतात. फॉर एक्झाम्पल अटॅक काऊन येतो खूपदा तुम्ही बघितलं असेल की धावता धावता अटॅक येतं. म्हणजे जिममध्ये जर व्हिडिओ तुम्ही बघता युट्यूबवर इंस्टाग्रामवर ज्या गोष्टी व्हायरल होतात अटॅक बद्दल जिममध्ये त्या कोणी धावत आहे ट्रेडमिलवर तर त्याला सडनली हार्ट अटॅक येऊन जातो. तर त्याची ट्रेनिंग असते की फॉर एक्झाम्पल आता तुमचा हार्ट जो आहे 200 त्याच्या एका मिनिटात बीट असतात पण वयासोबत त्या कमी होतात. तर त्याचा एक फॉर्म्युला असतो की तुमची एज आणि 200 बीट जे आहे त्याला मायनस करून जे पण एक पर्टिक्युलर ॲव्हरेज हार्ट बीट निघतात तेवढा हार्ट रेट मध्ये तुम्ही ट्रेडमिल करू शकता. पण त्याच्यावर जर तुमचा हार्ट रेट गेला तर तुम्हाला हार्ट अटॅक येतो. अशा दौरान आम्ही काय करतो जेव्हा ट्रेडमिल करतो माणूस तर त्याच्यासोबत आम्ही एक ट्रेनर ठेवतो तो त्याला गाईड करतो. तर टचवूड आतापर्यंत आमच्या ब्रँडमध्ये अशी काही गोष्ट झाली नाही. फूड म्हणजे आठवड्यापर्यंत फूड जे आहे ते तुम्ही म्हणजे ठेवलेलं आहे का त्यांचं म्हणजे या दिवसाला हेच खायचं किंवा तुमचं एक प्रोडक्ट असते की बॉडी वाढायला पाहिजे म्हणून नाही बॉडी वाढायला पाहिजे म्हणून त्याच्याने इफेक्ट होतो त्याच्यानेही बॉडीवर इफेक्ट होतो म्हणजे लवकर फुलेल बॉडी किंवा असं काही? बघा हा पण प्रश्न खूप चांगला आहे. माझ्या जिममध्ये माझ्या ब्रँडमध्ये आतापर्यंत मी जमेस तर 5,000 लोकांना डाएट देऊन चुकलेलो आहे. माझं मिशन होतं 2025 मध्ये 2025 लोकांना फ्री ऑफ कॉस्ट डाएट द्यायचं. त्याच्यात मी डबल डाएट दिला आहे. तर सरांचा प्रश्न जो होता की तुम्ही पर्टिक्युलर जे फूड देता का लोकांना तर तो डाएट मी पर्सनली बनवून देतो त्याच्या पॅकेजमध्ये फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यानंतर तो जर क्लायंट कोणाला दुसऱ्याला सजेस्ट करत आहे त्याच डाएटसाठी ते पण मी पर्टिक्युलर त्याला फ्री देतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हार्ट अटॅकची जे सरांनी म्हटली तर त्याच्यासाठी आम्ही एक CPR कोर्स म्हणून करतो जो हार्ट अटॅकला वाचवण्यासाठी असतो. आणि त्याची ट्रेनिंग जी आहे ती जो पण ट्रेनर आमच्याकडे जॉईन करतो त्यांना पण आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट करतो. त्याची पण कॉस्ट 15,000 पर्यंत असते.
पर्टिक्युलर त्यासाठी आम्ही एक डॉक्टर बोलवतो. त्यांचं नाव आहे डॉक्टर धनंजय मोरे. ते मुंबईमध्ये ट्रेनिंग देतात सगळ्या ट्रेनरला, डॉक्टर्सला. तर त्यांचा आम्ही सेमिनार ठेवतो. आम्ही क्लायंट लोकांना पण तो सेमिनार फ्री ऑफ कॉस्ट करतो आणि जे आमचे ट्रेनर असतात त्यांना पण ती ट्रेनिंग आम्ही करतो. या म्हणजे तुमच्या जिम जर कोणाला लावायची असेल तर काय फीस वगैरे, काय क्रायटेरिया काय आहे, कसा काय आहे ते तुमचा वर्षभराच्या 6 महिन्याच्या? आणि तेच म्हटलं की आता आम्ही तिसरी ब्रांच आहे. त्या साईडमध्ये आम्ही फर्स्ट टाइमच ओपन करत आहे. तर तिथला आता आम्हाला मार्केट बेस काही माहित नाही. कमर्शियली वाईज बोललो तर 3-4 महिने आम्हाला तो मार्केट बेस बनवायला वेळ लागतो. तर आम्ही ट्रायल्स वगैरे या गोष्टी घुमत असतो. त्याच्यानंतर आम्हाला तो प्राइस मिळतो. एरिया टू एरिया डिपेंड करते. फॉर एक्झाम्पल आता जसं सदर मध्ये पण माझी ब्रांच आहे, तिथे आम्ही 15,000 पर्यंत घेतो, कारण की तो कमर्शियल एरिया आहे खूप. आणि अयोध्या नगरला थोडा मिडल क्लास एरिया आहे, जॉब आहे, जॉब वाले लोक आहेत, तर तिकडे 10,000 आहे. तर तसंच आम्ही आता माझ्या ब्रँडला 6 वर्ष झाले. तर आम्हाला अयोध्या नगर सदरचा रेट माहित आहे. आता रामदास पेठला आम्ही उघडत आहे तर तिथे वेळ लागेल थोडा. नाही हा, म्हणजे- फीस काय पण फीस म्हणजे म्हणजे 15,000 पर्यंत आम्ही वर्षाचे नव्हतो. म्हणजे 1,000 रुपये महिन्यात तुम्ही समजून चला. तीन बार की सगळं आलं. स्टीम बाथ, आईस बाथ, झुंबा, योगा या सगळ्यातल्या सगळ्या फॅसिलिटीज फ्री आहे. सॉरी, तुमच्याकडे ट्रेडमिल किती आहे? 5 ट्रेडमिल आहे. पहले कभी नहीं थी. एक बड़ा फ्लोर जहाँ पे वेट ट्रेनिंग और उसके साथ में एक प्रॉपर गाइडेंस, क्योंकि आप जिम में जाते तो हैं बट अगर आपको गाइडेंस नहीं मिले, और अजिंक्य सर का जो एक्सपीरियंस था सेलिब्रिटीज को ट्रेन करने का, वो यहाँ पे उनको बहुत काम आया. और मेरी आशा ये है और इनके लिए मेरी बेस्ट विशेज है कि अभी इनके 3 ब्रांचेस हुए हैं और आई प्रे कि ऐसे जल्दी से जल्द और भी मल्टीपल ब्रांचेस शुरू करें नागपुर में और बाकी शहरों में. यांचं नाव अक्षय नित्य आहे आणि हे आता जी नवीन ब्रांच आपण ओपन करत आहे त्याच्यात हे माझे नवीन पार्टनर आहेत. तर त्यांचा पण एक्सपिरियन्स तुम्ही विचारू शकता. हे तुमचे तुम्हीच पार्टनर आहे? हे मागच्या वेळेसही होते. हा, मागचे आहेत ना, नेहमीच राहतात. हॅलो. तर जसं अजिंक्य सरनी सांगितलं, माझं नाव अक्षय निमजे आहे. मी नागपूरचाच रहिवासी आहे आणि मी अजिंक्यला मागील 13 ते 14 वर्षापासून ओळखतो. आम्ही ॲक्च्युली जिमिंग सोबतच सुरू केली आहे नागपुरातच. आणि जसं त्यांनी आता कमल सरांनी पण तुम्हाला सांगितलं की त्यांनी खूप साऱ्या सेलिब्रिटीजला ट्रेन केलं आहे. त्यांचा ग्रोथ मी लिटरली बघितला अजिंक्य सरांचा. तर त्यामुळे म्हणजे मला पण अशी इच्छा झाली की आपण पण जिमिंगमध्ये, म्हणजे तो एक माझा इंटरेस्ट होताच आधीपासून, तर त्याच्यात आपण काही करिअर बनवू शकतो का, त्याच्यात आपण काही बिझनेस करू शकतो का, आपण इन रिटर्न नागपूरच्या पब्लिकला काही देऊ शकतो का. तर आम्ही ह्या सगळ्या विजनला समोर ठेवला आहे आणि त्यानंतरच आम्ही हा प्रोजेक्ट फायनल केला. तर हा जसं सरांनी मला दोघं की सांगितलंच असेल, बट नागपूरची आता करंटली नागपूरची सर्वात मोठी आणि सर्वात लक्झरियस जिम आम्ही घेऊन आलो आहे. सर्वात चांगला एरिया नागपूरच्या तो आहे रामदास पेठ. तर असं आमचं हे बिझनेसचं टायअप सुरू झाला आणि येस, वी आर ओपन टू लॉन्च अवर जिम.